आम्हाला सांगून दे हे आलेला मग पाठी घेतो काय असेल ना मला 500 फलंदाजी मार्गावरती असतील मयूर दादा लाड आणि पहिल्या चेंडूवरती लगावलेला हा चौकार निखिल यांचा. नक्कीच सलामीचे फलंदाज आहेत, थोडेसे सेट आहेत, 3 ओव्हर खेळून काढल्यात आणि आता मोठे फटके यायला लागले त्यांच्या बॅटमधून देखील. बघूया कसं कमबॅक असेल मयूर दादा यांचं. सलगचा दुसरा फटका, हा देखील मोठा फटका, परंतु आलेला आहे निर्धाव चेंडू मैदानामध्ये. सुंदर असं कमबॅक पाहायला मिळालंय मयूर यांच्या मार्फत निखिल यांच्या विरोधात. पुढील चेंडू हा देखील पुढे येऊन काढला, फिरकी सुरेख आणि जाईल डिक्लेअर झोन मध्ये. मेल फक्त एकच धाव. धावसंख्या पोहोचली आहे 30 या आकड्यावरती. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचा. पाहूया काय घडतंय. आणि ग्राउंडेड शॉट थोडासा आपल्याच खेळाडूकडून झालेली चूक, पायावरती आदळला मंगेश यांच्या आणि ग्राउंड मध्ये चढकला चेंडू. अवांतर चेंडू मैदानामध्ये. असंख्य 32 या आकड्यावरती. आणि आता आखूड टप्प्याचा चेंडू खेळून काढला जाईल डिक्लेअर झोन मध्ये. पंच निर्णय कळवायचा आहे. सिंगल सिंगल असेल, एक चेंडू असेल पहिल्या इनिंगचा. चांगला चेंडू आणि मेल एकच धाव. धावसंख्या पोहोचली 34 या आकड्यावरती. 4 षटकांखेरीज 34 धावसंख्या झालेली आहे. आणि जिंकण्यासाठी नितीन स्मृती संघाला जिंकण्यासाठी करायच्या असतील 35 धावा. येणाऱ्या 4 षटकांमध्ये 24 चेंडू मध्ये करायचे असतील 35 धावा. चव्हाण पोलीस पोलीस चव्हाण. युगंधर चषकाचं हे आगळं वेगळं आयोजन अवघ्या वर्षामध्ये दशक महोत्सवी वर्ष साजरा करताना युगंधर चषक बांडूप मधील अग्रनामांकित अंडरग्राउंड बॉक्स क्रिकेट स्पर्धा अँटिक 9 स्पोर्ट्स क्लब याचं एक भव्य दिव्य आयोजन. उद्याच्या दिवशी देखील इथे ओपन लॉटचे सामने असतील. सकाळच्या सत्रापासून खेळ चालू असेल तरी प्रेक्षक वर्ग जसा आपल्याकडे आता या रात्रीच्या खेळामध्ये जुळलेला आहे तसाच उद्या सकाळी देखील मोठ्या संख्येमध्ये तुम्ही हजेरी लावावीत ही विनंती. मोठे खेळाडू तब्बल मुंबई नगरीतील नामांकित अष्टपैलू खेळाडू यांचं आगमन उद्या असेल आपल्या या क्रीडा नगरीमध्ये भांडूप नगरीमध्ये. ते खेळण्यासाठी दाखल होतील, त्यांचा खेळ पाहण्यासाठी नक्कीच यायचंय. येस, युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहत असाल एका बाजूला क्रिकेटचे सामने सुरू आहेत, दुसऱ्या बाजूला आमच्या स्पर्धेला ज्यांनी मात्र वेळोवेळी आणि नक्कीच गेली सातत्याने कित्येक वर्ष मात्र या मैदानाला ज्यांनी साथ दिली अशी विठ्ठलदादा परब इकडे मात्र आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील आज प्रेक्षक आपली स्पर्धा पाहतायत, तर युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक जे मॅच बघतायत त्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो की गेली कित्येक वर्ष विठ्ठलदादा परब यांनी आपल्या या मैदानाला सहकार्य जे मात्र लाभलंय त्याबद्दल त्यांचं अगदी मनपूर्वक हार्दिक आभार. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आपल्याला पाहतायत तुमचा देखील अगदी मॅच पाहण्यासाठी तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेतायत.
तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे युगंधर चषक 2026 मध्ये. धन्यवाद. क्या बात आहे. इकडे पाहिलं गेलं तर मराठा मित्रमंडळाचा दमदार व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आमच्या आकाश बदनावे ह्याला फुल टफ देत असताना ऋतिक सावंत हा मात्र एक बॉडीगार्ड असून तुम्ही त्याची फिटनेस पाहू शकता. आणि फिटनेस पाहिल्यानंतर जसे बॉडीगार्ड एकाच्या गाडीच्या मागे जसे पळतात ना तसे ऋतिकला तुम्ही धावत्या क्रीडामध्ये मैदानात पहा. अगदी चांगला जोश त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. मला असं वाटतं की गोलंदाजी देखील ऋतिक करतील स्मित हास्य आणि गोलंदाजी केल्यानंतर त्यांच्या मुखावरती जो ऍटिट्यूड आहे ना तो तुम्ही खऱ्या अर्थाने पहा. ज्या पद्धतीचा त्यांचा खेळ आहे त्या पद्धतीचा त्यांचा ऍटिट्यूड आहे. बोलूया खेळपट्टीच्या दिशेने सलामीचे फलंदाज मैदानामध्ये प्रवीण आणि आशिष. प्रवीण पवार गोलंदाजी मार्गावरती असतील, माफ करा. आणि पहिला चेंडू खेळू काढलाय फाईन लेगला, फाईन रित्या फटका खेळलाय आणि धावांचा श्री गणेशा केलाय. धावसंख्या पोहोचली 1 या आकड्यावरती. यावेळेला ऑफसाईडला खेळून काढलाय बघा. पहिला फटका लेग साईडला खेळून काढलेला फाईन आणि तितकाच सुंदर फटका ऑफसाईडला देखील खेळून काढलाय. आपली कला दाखवताना पाहायला मिळत आहेत दिनेश उर्फ आबा. या वेळेला थोडस चित केलंय प्रवीण यांनी. निर्धाव चेंडू आलाय मैदानामध्ये. विश्वनाथ दादा कुलकर्णी मॅचचा आनंद घेत आहेत. या वेळेला समोर खेळू काढलेला फटका परंतु निर्धाव चेंडू आलाय मैदानामध्ये. आणि कर्टन बोर्ड च्या स्वरूपामध्ये माघारी परतावं लागतंय दिनेश यांना. थोडेसे हताश असतील. फटका चांगला होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ स्टँड मध्ये सामावला आणि आपल्या विकेटचं पतन झालेलं आहे. आणि आता वन डाऊन बॅट्समन समर्थ नगरचे धोनी ज्यांना संबोधलं जातं असे विवेक दादा मोरे मैदानामध्ये आलेले आहेत. एक विकेट गेल्यानंतर पहिला चेंडू खेळू काढलाय डिक्लेअर झोन मध्ये. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या पोहोचली आहे 3 या आकड्यावरती. सुंदर असं षटक हाताळले प्रवीण यांनी. जबाबदारीचं षटक, पहिलं षटक ज्याने बिल्डअप भेटतो आपल्या इनिंगला आणि ते षटक चांगला हाताळण्यामध्ये यश आले प्रवीण यांना. पुढील षटक घेऊन मार्गस्थ असतील प्रसाद राणे. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. आणि लेग साईडचा फटका हलक्या हाताने खेळून काढला एका धावेसाठी. क्षेत्ररक्षक थोडेसे गाफील. यावेळेला पुढे गेले टॅचचा फटका खेळून काढलाय. विकेटची संधी होती परंतु साई चुकीची फेकी करतात आणि या चुकीमुळे एका धावेचं भुगतान त्यांच्या संघाला करावं लागतं. धावसंख्या पोहोचते आहे 5 या आकड्यावरती. हा मोठा फटका, काय फटका होता परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि अचूक अशी फेकी परंतु विकेट वाचली आहे आणि मिळाले जीवनदान.
झॅकी यांना. यावेळेला फिरकी परंतु आवांतर चेंडू. फिरकी सुंदर होती परंतु टप्पा थोडासा चुकीचा. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. एका धावेसाठी ढकलला चेंडू. फेब्रुवारीला पण नाही 22 एक मार्चला पण नाही. कुठून 3 दिवस होते. यावेळेला अजून एक आवांतर चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. आणि धावबाच्या स्वरूपामध्ये माघारी परतली जॅकी. नवीन बॅट्समन मंगेश मैदानामध्ये स्वतः कर्णधार माफ करा महेश मैदानामध्ये स्वतः कर्णधार आता आपल्या संघाची धुरा सांभाळतील. करायच्या असतील 35 धावा असंख्य फलकावरती लागलेल्या आहेत. 8 धावा मात्र. मोठी अशी टोटल अजूनपर्यंत चेस करायची. बघूया चेस मध्ये रंग. आणि यावेळेला पहिलाच नो चेंडू परंतु मोठा फटका आलेला नाहीये. कोणतीही येस 35 धावांचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी नक्कीच गेली कित्येक वर्ष ज्यांना मी या मैदानात क्रिकेट खेळताना पाहिलंय आणि अनुभवलंय आणि त्यांच्यासोबत क्रिकेट खेळून देखील असे फलंदाज महेश घोगळे यावेळेस मात्र क्रीज वरती. बघूया आज आपल्या संघासाठी नितीन स्मृती या नावासाठी किती धावा करतील. इकडे मात्र गोलंदाज थोडेसे कन्फ्युज आहेत, प्रेशर मध्ये. लाईन आपली मात्र बदलताना दिसत आहे कारण की समोर फलंदाज महेश घोगळे आहेत. त्यांचे समर्थक देखील या मैदानात जास्त आहेत आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर महेश घोगळे यांच्यामध्ये जी क्षमता आहे की मोठे फटके महेश घोगळे मात्र चांगल्या पद्धतीने मारू शकतात. आता पंचांना विनंती की आपण थोडीशी मात्र घाई करायची आहे. मॅचला लवकरात लवकर आपण मात्र सुरुवात करायची आहे. एवढ्या रात्री देखील प्रेक्षक जे मात्र आपल्या या युगंधर चषकामध्ये सामील आहेत त्यांचा अगदी आभार की आपण मात्र अगदी ही रंगतदार मॅच पाहण्यासाठी आपण या मैदानात जवळपास अजून उपस्थित आहात. या मॅचचा आनंद घेत आहात तर पुढच्या मॅचला देखील आपण मात्र उपस्थित राहा. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी मित्रांनो तुम्हाला एक सांगतो बघा, आवाज तोपर्यंत करू नका जोपर्यंत त्याचा पहिला बॉल पडत आहे. जेव्हा त्याचा पहिला बॉल पडेल तेव्हा त्याचा ऍटिट्यूड तुम्हाला सांगेल की ऋतिक सावंत काय चीज आहे. चला मॅच आली आहे 12 चेंडू आणि 24 धावांवरती. स्ट्राईक वरती आशिष मोरे. चला पंच गोलंदाजी संघाला आपण मात्र लवकरात लवकर पसवायचं आहे. झटपट पटापट मॅच सुरू करायची आहे. 12 चेंडू 24 धावांची गरज आहे. आशिष मोरे स्ट्राईकला. गोलंदाजी मार्क वरती बाउन्सर ऋतिक सावंत. निर्णय द्यायचा. एक मिनिट थांबा खेळाडू, तुम्ही डिसिजन घेऊ नका. पंच आपण काय तो आपला निर्णय सांगा. 2 रन आहेत. येस 12 चेंडू आणि आता 22 धावांची गरज. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पहा मित्रांनो बॉल पडला आहे की पडला. ऋतिकचा ऍटिट्यूड पहा तुम्ही. बघा प्रेक्षक देखील आता मात्र त्यांचं गोड हास्य स्मित पाहून खूप झाले अशी त्यांची ओळख आहे. ऍटिट्यूड प्लस स्माइल. इकडे पाहिलं तर यावेळेस फुलटॉस चेंडू मिस केला जातोय. तसंच वैभव साळवी आणि शशांक यांना विनंती असेल आपण आपलं स्वागत आहे युगंधर चषक 2026 मध्ये. आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तर सुरेख पटका खेळलाय आशिष मोरेने परंतु मात्र तितका जोर नाहीये जितका हवाय. महेश घोगळे आहे स्ट्राईक वरती. आता सर्व जबाबदारी महेश घोगळेवरती आहे. उर्वरित धावा करायचे आहेत किती तर महेश घोगळेंची हाय चोलाला किती भीती. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र महेश घोगळे. इकडे पाहिलं गेलं तर त्यांच्याकडनं देखील फटका मिस होतोय. चौकाराचा चेंडू होता. चौकार खेळता आला नाहीये. सिंगल रन मिळाली आहे. आणि 19 धावांची गरज आहे. जवळपास 5 चौकार आता महेश घोगळेला मारायला लागणार आहेत. इकडे पाहिलं तर हा पट्टा पहा. क्या बात आहे मित्रांनो. तुम्हाला सांगतो शुभम लोखंडे मागच्या 2-3 वर्षामध्ये फेमस झाला असेल पण महेश घोगळे गेले 15 ते 20 वर्ष असे पटके खेळत आहेत. आणि ऋतिक बघा किती खुश आहे. त्यांचा ऍटिट्यूड पहा. ऋतिकची बॉलिंग आवडली असेल
अगर तुम मेरी तारीफ करोगे तो मेरा अच्छा नहीं होगा दोस्तों. तर शशांक दादा यांचं मनपूर्वक गाठी स्वागत. तसंच राजू दादा यांचं देखील स्वागत आहे युगंधर चषक 2026 मध्ये. इकडे पाहिलं तर आता एक अनाउन्समेंट करायची आहे. जर ही ओव्हर महेश पालव यांनी हाताळली तर त्यांना युगल पवार जे YouTube लाईव्हच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्याकडनं रोख रक्कम येस 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. परत आणखी 500 वाढले आहेत. तुम्ही पण 500 लावताय. ओके. कीपर पण सांगतात बघा, कीपर पण इच्छुक आहेत. जर बॉलिंग महेश पालव यांनी टाकली तर 500 500 500 1,500चं पारितोषिक आहे. परंतु फलंदाज तितका मोठा आहे आणि इकडे चुकी करतोय. काय बॉल टाकलाय, कीपरच्या हातामध्ये चेंडू सरसावतोय. नक्कीच बॉलरचं नाव विसरणार नाहीये. नाव आहे पाटील. येस. बॉल वरती तुटून पडले आहेत. पण काय असेल पंचांचा निर्णय. नो बॉल आणि त्यावरती एकही रन नाही. साई राणेसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. काय बॉल ठोका गेलाय. पुढचा बॉल यावेळेस ओव्हर वन महेश कोगळे जोरदार प्रहार. परंतु पुन्हा एकदा साई राणेच्या हातात चेंडू जातोय. महेश कोगळे म्हणतायत टॅप जात नाहीये. त्यांच्या वेळी गेले पण आता जात नाहीये. पुन्हा एकदा प्रहार केलाय. 2 धावा मिळतायत. आता मॅच आली आहे शेवटच्या क्षणांवरती, शेवटच्या चेंडूंवरती. 3 बॉल 9 हवे आहेत. आयोजन दरम्यान येस 3 चेंडू आणि 13 धावा जिंकण्यासाठी हवे आहेत. महेश कोगळे ते पाहिलं तर नो बॉल आणि त्यावरती निखिल पिटलेकर इम्पॉर्टंट रन्स आपले वाचवताना. प्रेक्षकांना विनंती आहे असा बॉल जर येत असेल तर आपण मात्र हात टाकू नका. बघा की आपले फिल्डर चांगले आहेत, कुठेही कधी उडी मारून बॉल अडवू शकतात. आपण फक्त मॅचचा आनंद घ्या. महेश कोगळे यांच्या बॅटिंगचा आनंद घ्या. पुढील 3 बॉल आणि त्यावरती जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. पुढचा चेंडू मिस झाला आणि दांडी 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 गुल झाली आहे. फलंदाज बाद होतोय. महेश कोगळे बॅक टू द पवेलियन. पाहिले तर गेली अनेक वर्ष ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट या मैदानावरती खेळलं गेलं असेल मयूरदादा लाड हे मात्र फलंदाजीसाठी आले परंतु थोडं मात्र लेट आलेले दिसत आहेत. आणि या शेवटचा बॉल इकडे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आणि महेश